नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या हितासाठी मदत करणं ही एक अतिशय उत्तम गोष्ट आहे, पुण्यकर्मच आहे ते. पण ही मदत करत असताना ती व्यक्ती त्या मदतीच्या पात्रतेची आहे का, हेही तितकंच लक्षात घेणं गरजेचं आहे. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. एखाद्याच्या हितासाठी आपण प्रयत्न करणं हे योग्यच आहे, चुकीचं नाही. पण कोणासाठी आणि कशासाठी प्रयत्न करतोय ना, हे फार महत्त्वाचं असतं. बघा, चुकीच्या माणसासाठी केलेले प्रयत्न हे फुटलेल्या भांड्यासारखे असतात. त्यात कितीही पाणी ओतलं तरी ते भांडं भरत नाही, सगळं वाया जातं. म्हणून आपण वेळ देऊ, काळजी घेऊ, त्यांना प्राधान्य देऊ. पण ज्या व्यक्तीला आपल्या काही करण्याची किंमतच नाही आहे किंवा ती व्यक्ती आपण केलेल्या प्रयत्नांना काही महत्त्व देणार नाही आहे, आदर करणार नाही आहे, तर मग तिथे मदत करण्याचा काय उपयोग? नातं टिकवण्यासाठी दोन्हीकडनं प्रयत्न करावे लागतात. एकट्यानं ओढलेलं नातं हे फार काळ टिकत नाही. म्हणूनच एखाद्याची मदत करत असताना, नातं सांभाळत असताना स्वतःला इतकंही अफोर्डेबल करायचं नाही आहे की समोरच्याला आपल्या प्रयत्नांची सवय होईल, पण आपली किंमत मात्र कधी कळणार नाही. म्हणूनच श्रोते हो, योग्य व्यक्तीच्या हितासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी केलेले आपले प्रयत्न हे आपल्याला नक्कीच सुखावून जाणारे असतात. आणि अयोग्य व्यक्तीसाठी केलेले आपले प्रयत्न आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यामुळं यामध्ये माणसांची पारख करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या व्यक्तीनं आपण त्याच्याप्रती केलेल्या प्रयत्नांची जाणीव ठेवणं, या दोन्ही गोष्टी परस्परांना सुखावून जातात, हेच खरं. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.